नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रावण मास या कवितेत तुमचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 4 श्रावण मास या कवितेचा अभ्यास करणार आहोत। श्रावण मास या कवितेचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या कवितेचे कवी आहेत बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे। मागील सेशन मध्ये आपण श्रावण मास कविता अभ्यासताना असंच आपण जाणून घेतलं की वातावरणाचा परिणाम केवळ माणसाच्या मनावरच होतो असं नाही, तर सजीवांच्या मग त्या पशु असो किंवा पक्षी असो यांच्या मनावरती सुद्धा वातावरणाचा परिणाम होत असतो। श्रावण महिन्यातील निसर्गाचा जो परिणाम साऱ्या सृष्टीवर झालेला आहे, त्या सृष्टीमध्ये सर्व मानव तर हर्षित झालेले आहेतच, पण पशु पक्षी यांनी सुद्धा त्या वातावरणाचा आनंद घेतलेला आहे। श्रावण मास या कवितेतील पुढील ओळींचा अभ्यास पाठ्यपुस्तकातील पुढील कवितेद्वारा आपण करून घेऊया। चला तर मग आता पुढच्या ओळी अभ्यासूया। कवितेतील पुढच्या ओळीमध्ये कवी म्हणतात की खिल्ला रे ही चरती राणी, गोप ही गाणी गात फिरे, मंजूळ पावा गाय तयाचा, श्रावण महिमा एक सुरे। आता बघा, इथे याच्या आधी आपण पाहिलं की जेव्हा श्रावण महिन्यामध्ये पावसाच्या सरी येत असतात, त्यावेळेस पक्षी पावसाच्या त्या पाण्यामध्ये भिजतात आणि पाऊस थांबल्यावरती त्यांच्या पंखामधील पाणी ते फडफडत असतात। तर दुसरीकडे हिरव्या कुरणावरती हिरव्या गवतावरती सुंदर हरिणी आपल्या पाडसासह उत्साहित होऊन इकडे तिकडे बागडत असते। तर दुसरीकडे खिल्लारे म्हणजे कोण? गाय, गुरे, वासरे यांना आपण खिल्लारे म्हणतो। गाय, बैल यांना सुद्धा आपण खिल्लारे म्हणतो। मग उन्हाळ्यामध्ये बघा, सगळीकडे ऊन पडलेलं असतं, शेतामध्ये पण जर पाहायला गेलं तर पिकं नसतात, सुकलेले असतात, आणि अशा वेळेस उन्हाळ्यामध्ये जर सगळ्यात जास्त उन्हाचा त्रास होतो तर ह्या अशा मुक्या जनावरांना। एकतर ऊन जास्त असल्या कारणाने जमीन सुद्धा तापलेली असते आणि त्यांना खाण्यासाठी चाराही जसा पाहिजे तसा नसतो। चारा म्हणजे त्यांचं जेवण। मग ह्या जनावरांना जेव्हा श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे हिरवे हिरवे गवत खायला मिळतं, त्यावेळेस त्यांचंही मन प्रसन्न झालेलं असतं। खिल्ला रे ही चरती राणी, गोप ही गाणी गात फिरे। बघा, मग ही जी जनावरे असतात, खिल्लारे, गुरे, गाई, वासरू, त्यांचे पिल्लू किंवा म्हैस, बैल, हे जनावरांना श्रावण महिन्यामध्ये ताजा हिरवा गार चारा खायला मिळतो आणि म्हणून ते काय असतात? आनंदित असतात, खूप हर्षित असतात। एकीकडे ही खिल्लारे छानपैकी हिरवा चारा चरत असतात, तर दुसरीकडे गोप ही गाणी गात फिरे। गोप म्हणजे कोण? तर ह्या जनावरांना शेतामध्ये किंवा रानामध्ये किंवा जंगलामध्ये चरायला घेऊन जाणारी जी लोक असतात त्याला आपण गोप असे म्हणतो। गोप म्हणजे गुराखी। आता गुराखी बघा केव्हा आनंदी असतो? जेव्हा त्याच्या जनावरांना पोटभर अन्न मिळेल आणि ते जनावरे समाधानी असतात, तेव्हा जनावरांना खुश पाहून त्यांचा गुराखी, त्यांचा मालक सुद्धा काय होतो? आनंदित होतो। आणि त्या आता गुरे बघा हिरवेगार चारा खात आहेत आणि त्यांना सांभाळणारा त्यांचा गुराखी पण आनंदी आहे आणि आनंदाने तो काय करत आहे? गाणी गात फिरे। मंजूळ पावा गाय तयाचा, श्रावण महिमा एक सुरे। आता बघा, तो जो गुराखी आहे ना, गीत गात आहे, गाणी गात आहे की नाही? मग त्याचं गाणे ऐकून असं भास होत आहे की मंजूळ पावा गाय तयाचा, श्रावण महिमा एक सुरे, की
तो गुराखी खुश आहे का? कारण की त्याचे जनावरे सुद्धा खुश आहेत, त्यांना पोटभर मनसोक्त हिरवा ताजा चारा खायला मिळतो. आणि आपल्या जनावरांना आनंदित पाहून तो जो गुराखी आहे तो मंजूळ पावा वाजवत गीत गात असतो. गाय म्हणजे गाणे, तयाचा म्हणजे कोणाचा? श्रावण महिन्याचा एक सुरामध्ये तो गुराखी मंजूळ पावा वाजून एक सुरामध्ये असं भास जाणवत आहे की श्रावण महिन्याचा तो महिमा, त्या श्रावण महिन्याचं काय महत्व आहे त्याचं वर्णन तो त्या गीतामध्ये करत आहे. आणि अशा रीतीने मंजूळ गीत तो गुराखी गात आहे एक सुरामध्ये. सुवर्ण चंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला, पारिजातही बघता भामा, रोषमणीचा मावळला. आता दुसरीकडे काय झालेलं आहे? ज्याप्रमाणे पशु पक्षी आनंदित झालेले आहेत त्याप्रमाणे झाड, वृक्ष, वेली हे सुद्धा एकदम फुललेले असतात, टवटवीत असतात. श्रावण महिन्यामध्ये आपण पाहतो की नाही, झाडांना मस्त पालवी फुटलेले असतात, फुलं मस्त फुललेली असतात. तर इथे बघा सुवर्ण चंपक, चंपक म्हणजे चंपा, फुलांची वेगवेगळी नावं आहेत की नाही, सुवर्ण चंपक. सुवर्ण चंपक सुद्धा, सोन चाफा सुद्धा, सुवर्ण म्हणजे सोन्यासारखा, सुवर्ण आपण त्याला सोनेरी रंगाचा सुद्धा म्हणतो. मग सोन चाफा सुद्धा सुंदर फुललेला आहे. विपिनी रम्य केवडा दरवळला, विपिनी म्हणजे जंगल, रान, रानामध्ये रम्य असा सुंदर केवडा दरवळलेला आहे. दरवळणे म्हणजे काय की त्याचा सुगंध सगळीकडे पसरणे. केवडा, आता बघा बहुतेक फुलं असे असतात की ते फार सुगंधित असतात आणि जेव्हा ही फुलं फुलतात ना तर हवेमुळे पूर्ण वातावरण सुगंधित करून टाकतात, तर त्यांचा तो सुवास पूर्ण वातावरणामध्ये दरवळत असतो. मग आता बघा ज्या प्रकारे हिरवे वातावरण पाहून, हिरवे रान पाहून मनुष्य हर्षित होतो, आनंदित होतो, पशु पक्षी, जनावरे, मुके जनावरे सुद्धा खूप प्रसन्न असतात. अशा वातावरणामध्ये वृक्षवेली सुद्धा फार बहरलेले असतात आणि ते त्यांचा आनंद जणू काही व्यक्त करत असतात. एकीकडे बघा वेगवेगळी फुलं फुललेली आहेत झाडांवरती, छानपैकी सोनचाफा फुललेला आहे, केवड्याचा जो फूल आहे ते सुद्धा एवढं फुललेलं आहे की त्याचा सुवास, सुगंध सगळीकडे दरवळतो. आता तुम्ही पाहिलं तर केवडाचं हे फूल आहे ना, वेगवेगळ्या प्रकारे त्याचा उपयोग केला जातो. कोणी केसामध्ये माळण्यासाठी उपयोग करतो. अशा रीतीने भरपूर म्हणजे फुलांचा तर उपयोग आपल्याला माहितीच आहे. तर मग जी फुलं जिथे जिथे आपण नेतो ना त्यांचा सुगंध सगळीकडे पसरवत असतात. आणि हे फुलं यांचं प्रतीक आहे की ते श्रावण महिन्यामध्येच ही फुलं, काही फुलं जे असतात ते श्रावण महिन्यामध्येच उमलतात. कारण की वातावरण पावसाळ्याचं असतं, त्यांना हवं ते तसं वातावरण, जास्त ऊन पण नसतं. उन्हाळ्यामध्ये बघा ऊन जास्त असल्या कारणाने किती पाणी जरी असेल तरी वृक्षवेली फुलत नाही. पण पावसाळ्यामध्ये आणि खास करून श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे आपण शेतामध्ये बघतो मस्तपैकी भाजीपाला बहरलेला असतो, फुलं सुद्धा मस्तपैकी फुललेले असतात. तर अशा रीतीने श्रावण महिन्यामध्ये न केवळ पशुपक्षीच नाही तर वृक्षवेली, फुलं हे सुद्धा आपला आनंद व्यक्त करतायत. नंतर पुढे सांगितलेलं की पारिजातही बघता भामा, रोषमणीचा मावळला. तर बघा एकीकडे जंगलामध्ये पूर्ण रानामध्ये केवड्याच्या फुलाचा, सोनचाफ्याचा सुगंध दरवळत आहे, तर दुसरीकडे पारिजातकाचं जे फूल आहे ना ते सुद्धा फुललेलं आहे. आता बघा केवडा हे जे फुलं जिथे दरवळतात, जिथे फुलांचा सुगंध असतो ना तिथे अनेक जीवजंतू सुद्धा त्यांच्या बाजूला सुगंधाने त्यांच्या जवळ येत असतात. असं म्हटलं जातं की केवड्याचं फूल किंवा हे अनेक जे फुलं असतात ना ते त्यांच्या सुवास घेण्यासाठी मुके जनावरे किंवा सर्प, नाग हे सुद्धा त्याच्या आजूबाजूला वस्ती करून असतात. आता इथे बघा कवी सांगतात की पारिजातकाचं फूल जे आहे ते सुद्धा फुललेलं आहे. पारिजातकाचं फूल
जे अधिकतर असं आपण देवपूजेसाठी वगैरे त्याचा उपयोग करतो. तर हे पारिजात हे बघता भामा रोषमणीचा मावळला. आता हे भामा, भामा म्हणजे कोण तर सत्यभामा. श्रीकृष्ण हे श्रीकृष्णाला 2 पत्नी होत्या, एक सत्यभामा आणि दुसरी रुक्मिणी. तर आता सत्यभामा हिला पारिजातकाचं फुलाचं झाड पाहिजे असतं आणि हे पारिजातकाचं जे झाड आहे ना ते इंद्रलोकामध्ये इंद्राकडेच असतं. मग त्याच्यासाठी आता म्हणतात ना पत्नी हट्ट हा पुरवावाच लागतो. मग जेव्हा सत्यभामाने कृष्णाकडे हट्ट केला की तिला पारिजातकाचे झाड हवे आहे, तर ते घेण्यासाठी श्रीकृष्णाला इंद्राबरोबर युद्ध सुद्धा करावं लागलं आणि अशा रीतीने त्यांनी युद्ध करून इंद्राकडून पारिजातकाची एक फांदी घेऊन येतात आणि ती फांदी पाहून सत्यभामा फार आनंदित होते. मग सत्यभामा ते झाड आपल्या अंगणामध्ये लावते. पण जेव्हा ते झाड मोठं होतं, ते झाड सत्यभामाच्या अंगणामध्ये असतं, पण त्या झाडाची फुलं जे आहेत ना ते रुक्मिणीच्या अंगणामध्ये पडत असतात. पण ही एक कथा आहे. पण कवितेच्या माध्यमातून कवीला हेच सांगायचं आहे की सत्यभामाचा मनातील जेव्हा पारिजातकाच्या फुलाला तिने पाहिलं किंवा पारिजातकाच्या झाडाला तिने पाहिलं, तर तिच्या रोष मणीचा मावळला. मणीचा म्हणजे मनातील, रोष म्हणजे क्रोध, द्वेष, राग हा मावळला. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की हे कथा फक्त तुम्हाला संक्षिप्त माहिती म्हणून मी इथे सांगितलेलं आहे. पण पारिजातकाच्या फुलाला पाहून सत्यभामाने आपल्या मनातील राग, द्वेष हा तिथे संपवला होता, मावळला होता. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये हे तऱ्हेतऱ्हेचे फुलं येतात आणि त्या फुलांचे काही ना काही विशेषता असते. तर इथे पारिजातकाच्या फुलाची कथा कवीने ह्यासाठी लिहिलेला आहे की जेणेकरून पारिजातकाचं फूल हे फार प्रसिद्ध आणि प्रिय असतं. जसं की सत्यभामाला ते फार प्रिय होतं. आणि हे पारिजातकाचं जे फूल आहे ना अधिकतर श्रावण महिन्यामध्येच फुललं जातं. इथे बघा दरवळला मावळला हे यमक असणारे शब्द आहेत. सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री कुडती. आता बघा मग ही जी फुलं आहेत ना अशी साऱ्या गावामध्ये सर्व ठिकाणी ही तऱ्हेतऱ्हेची फुलं फुललेली असतात आणि ही फुलं वेचण्यासाठी सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती. पुरोपकंठी म्हणजे गावाच्या काठी, नगराच्या काठी काय करतायत, सुंदर बाला या फुलमाला. सुंदर बाला, बाला म्हणजे लहान मुली, लहान बालिका. तर ह्या लहान बालिका काय करतात, गावाच्या काठी परडी घेऊन, फुलांची परडी माहिती ना आपण फुलं ज्याच्यामध्ये ठेवतो त्याला आपण परडी असं म्हणतो. तर सुंदर परडी घेऊन त्या परडीमध्ये हे सुंदर बालिका काय करत असतात, गावाच्या काठी जाऊन फुलं वेचत असतात. आता इथे बघा शुद्धमती, शुद्ध म्हणजे चांगली, निर्मळ, मती म्हणजे बुद्धी, निर्मळ मतीने, निर्मळ बुद्धीने किंवा निर्मळ मनाने. सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्रे कुडती. आता बघा घरामध्ये काही कार्य असेल तर आपल्याला फुलांचा उपयोग होतो, पण फुलांबरोबर आपण काही पानांचा उपयोग सुद्धा, पत्रे म्हणजे काही पानं, झाडाची पानं, काही झाडांच्या पानांचा उपयोग आपण पूजाविधीमध्ये करत असतो. म्हणून बघा अधिकतर आहे ना लहान मुली किंवा बघा जे वयाने वयोवृद्ध आहेत अशी जे लोक असतात ना, ही अशी फुलं किंवा पानं बागेतून आणायचे आणि खुडती म्हणजे तोडायची कामं करत असतात. का माहिती, कारण की त्यांची जी बुद्धी असते ना ती निर्मळ असते. आता लहान मुलं जे असतात निर्मळ बुद्धीचे असतात, ते निर्मळ मनाचे असतात. तसे वयोवृद्ध स्त्रिया पण आपण बघतो, स्त्रिया किंवा पुरुष वयोवृद्ध जे असतात ना ती माणसं, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टी पाहिलेल्या असतात आणि एक वेळ अशी असते की त्यांचं जेव्हा वय होतं तेव्हा त्यांच्या
कडे त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा राग, द्वेष किंवा वाईट बुद्धी त्यांच्याकडे नसते. त्यांचं मन कसं असतं? शुद्ध असतं. त्यांची बुद्धी कशी असते? निर्मळ असते. मग अशा रीतीने त्या सुंदर परडीमध्ये नदी काठी जाऊन सुंदर बाला ह्या फुलमाला काय करत असतात? झाडावरती जे फुलं फुललेली असतात, पानं फुललेली असतात, ते रम्य सुंदर अशी फुलं काय करतात? निर्मळ मनाने झाडापासून तोडतात, अर्थात खुडतात. देवदर्शना निगती ललना हर्ष मायना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्याव्या श्रावण महिन्याचे गीत. आता बघा, ह्या महिन्याला अलौकिक असं महत्त्व आहे. कारण की आपण जर पाहिलं तर श्रावण महिना हा व्रत वैकल्याचा महिना मानला जातो, की विविध व्रत ह्या महिन्यामध्ये केले जातात. जसं की श्रावण महिन्यामध्ये सोमवार, शनिवार किंवा इतर वारी उपवास केले जातात. शंकराचा उपवास केला जातो आणि सोमवारी तर विशेष करून शंकराच्या मंदिरामध्ये पण बघा एक विशिष्ट सजावट केली जाते आणि देवकार्य ह्या महिन्यामध्ये जास्त करून केलं जातात. त्या प्रकारेच श्रावण महिन्यामध्ये ना सगळे सण जे असतात ना, सणांची सुरुवात जी होते ना ती श्रावण महिन्यापासूनच केली जाते किंवा श्रावण महिन्यामध्येच सणांची सुरुवात होते. मग ती नारळी पौर्णिमा असू दे, गोकुळ अष्टमी असू दे किंवा मग बैलपोळा वगैरे, ही सगळी सण जे आहेत ना ती श्रावण महिन्यातच येतात. आणि ह्या महिन्यामध्ये स्त्रिया ज्या असतात, ललना म्हणजे कोण? स्त्रिया, किंवा आपण इथे सुवासिनी स्त्रिया म्हणूया, की देवदर्शनासाठी ह्या महिन्यामध्ये बघा बहुतेक स्त्रिया उपवास करतात, देवाची पूजा अर्चा करतात, हवन करतात, यज्ञ करतात. तर असं देवदर्शनासाठी स्त्रिया निघतात आणि त्यांच्या हर्ष मायना हृदयात म्हणजे मनात, त्यांच्या मनामध्ये हर्ष म्हणजे आनंद मावत नाहीत. तुम्हाला माहिती आहे ना की ज्या नवीन नवरी असतात त्या फार सणांची वाट पाहत असतात आणि हे जे सण असतात ते अधिकतर श्रावण महिन्यातच येतात. आणि बघा अशा ह्या माहेरवासनी ज्या असतात, नवीन नवरी ज्या असतात, त्यांना ह्या श्रावण महिन्यामध्ये सणाच्या निमित्ताने माहेरी घेऊन जातात किंवा मग मंगळागौर की असे जे छोटे छोटे उत्सव या महिन्यामध्ये साजरे केले जातात, ज्याचे माध्यम काय असतं की स्त्रियांच्या मनातील आनंद व्यक्त केले जाते. वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा हा महिना असतो. वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. मग बघा ह्या ज्या सुवासिनी स्त्रिया असतात त्यांच्या मनातील हे भावना व्यक्त करण्यासाठी मग हे त्यांना फक्त ह्या महिन्याचं निमित्तच पाहिजे असतं. वदनी त्यांच्या वाचून घ्याव्या श्रावण महिन्याचे गीत. मग ह्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे सण येतात. त्या सणामध्ये जसं की मंगळागौर असते किंवा मग नारळी पौर्णिमा असते, तर ह्या निमित्ताने किंवा मग ते अशा काही पूजाविधी वगैरे करत असतात. मग त्या पूजाविधीमध्ये श्रावण महिन्याचे गीत गात असतात. असे बहुतेक महिने असतात की त्यांच्यावरती पूर्वीच्या स्त्रियांनी गाणी तयार केलेले असतात, ओव्या तयार केलेल्या असतात, भजनं तयार केलेले असतात, अभंग तयार केलेले असतात. मग ह्या सगळ्या स्त्रिया आहेत ना एकत्र येऊन त्या काय करत असतात? श्रावण महिन्याचे गीत गात असतात. देवदर्शना निघती ललना हर्ष मायना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. अशा रीतीने श्रावण महिन्यामध्ये जी सगळीकडे हिरवळ पसरलेले आहे त्याचा आनंद केवळ पुरुष मंडळींनाच नाही तर स्त्रियांनाही फार होतो. आणि केवळ सजीवांमध्ये फक्त मानवालाच नाही तर पशु पक्षी, झाडे, वृक्ष, वेली हे यांना सुद्धा ह्या वातावरणामुळे आनंद वाटत असतो. आणि अशा रीतीने ह्या कवितेमध्ये कवीने श्रावण महिन्यामध्ये जी सुंदरता येते त्या सौंदर्याचं वर्णन ह्या कवितेमध्ये केलेलं आहे. या कवितेमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ आता आपण पाहूया. कठीण शब्दांचा अर्थ. गोप गुराखी, पावा बासरी, तयाचा त्याचा, महिमा गौरव महती, एकसुरे एका आवाजात तालासुरात, सुवर्ण सोने, चंपक चाफा, विपिनी जंगलात रानात, केवडा केतकी, पारिजात प्राजक्त, रोग राग नाराजी, परोपकंठी नगराजवळील बागेत, शुद्धमती निर्मळ मनाने,
बाला मुले, पत्री पाने, ललना महिला स्त्रिया, मायना मावत नाही, वदनी मुखावर तोंडावर. अशा रीतीने श्रावण मास ही कविता इथे संपलेली आहे. धन्यवाद.